दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आपण सर्वजण सेवा करत असतो. तर यावेळेला आपल्याला श्रावण महिन्यामध्ये एका ग्रंथाचे अवश्य पारायण करायचे आहे. हा ग्रंथ कोणता, या ग्रंथाचे पारायण कशा पद्धतीने करायचे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना म्हटलं की हा सण वार व्रत वैकल्य यामध्येच असतो. श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजणच जास्तीत जास्त भगवानांची सेवा करत असतो. श्रावण महिन्यात तसा महादेवांची सेवा करण्यात जास्त जातो. तर महादेवांची आपल्याला सर्वात प्रभावी असं ग्रंथाचं पारायण देखील या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे. या ग्रंथाचे पारायण आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, तो ग्रंथ कोणता, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भगवान महादेवांना आपण जेव्हा शरण जातो, त्यांचे जेव्हा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपल्याला पारायण हे श्रावणात करायचंच असतं. तर शिवलीला अमृत या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचं आहे. या ग्रंथाचे पारायण आपण कशा पद्धतीने करायचं आहे, हे पारायण तुम्ही 7 दिवसाचे करू शकता, 3 दिवसाचे करू शकता किंवा 1 दिवसाचे करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे पारायण करू शकता. शिवलीला अमृतामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. तर ज्यांना 1 दिवसामध्ये वाचन करणे शक्य आहे त्यांनी 1 ते 14 अध्याय वाचून 3 दिवसाचे पारायण केला तरी काही हरकत नाही. किंवा जर तुम्हाला वेळ नाही पण वाचण्याची इच्छा आहे तर दर सोमवारी तुम्ही 1 ते 14 अध्यायाचे वाचन केला तरी काही हरकत नाही. पण जर तुम्ही हे साप्ताहिक पारायण करणार असाल तर तुम्हाला दररोज 2-2 अध्यायांचे पठण करायचे आहे. आता हे पारायण तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने करायचं आहे, तर आपल्याला काहीही मांडणी वगैरे करायची असेल तर मांडणी करून तुम्ही करू शकता. एक चौरंग घ्या, त्यावरती वस्त्र घाला. त्यानंतर शंकरांची जी महादेवांची पिंड आहे या पिंडावर आपल्याला अभिषेक करायचा असतो. तो अभिषेक करून आपल्याला तिथं महादेवांच्या जी पिंड आहे ती स्थापन करायची आहे. फुलं, दीप, धूप, नैवेद्य हे अर्पण केल्यानंतर आपण तिथे बसून देखील ही सेवा करू शकता किंवा देवघरासमोर बसून देखील तुम्ही सेवा करू शकता. यासाठी असं विशेष असं कोणतीच गोष्ट आपण करावी असं काही नाही. हे पारायण कोण करू शकतं, तर हे पारायण स्त्री पुरुष त्याचबरोबर मुलं मुली करू शकतात. यासाठी नियम काय आहे, तर कांदा लसूण वर्ज्य आहे. ब्रह्मचर्याचे पालन हे तुम्ही जेपर्यंत वाचन करत आहात तोपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन झाले पाहिजे. पारायण काळामध्ये परान्न वर्ज्य आहे. पण समजा जर तुम्ही कामानिमित्त जर बाहेर राहत असाल आणि तुम्हाला पारायण करायचं आहे पण तुम्ही बाहेरचं जेवण जेवत आहात तर तुम्ही ज्या वेळेला तुमच्यासमोर जेवण येईल त्यावेळेला तुम्हाला 5 वेळा किंवा 11 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. पारायण करण्यास काहीच हरकत नाही. पारायण काळामध्ये भगवान महादेवांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. त्याचबरोबर आपलं पारायण झाल्यानंतर रोज भगवान महादेवांची म्हणजे शंकराचं आपल्याला आरती देखील करायची आहे. वाचन जर जमलं तर शक्यतो प्रदोष काळामध्येच करा, म्हणजे सायंकाळच्या वेळेमध्ये करा. अशा पद्धतीने आपण या शिवलीला अमृताचे पारायण करून भगवान शंकराचे महादेवांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. हा श्रावण महिन्यामध्ये आपण जितकी भगवान महादेवांची सेवा करू तितके त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहणार आहेत. भगवान शंकरांना भोळा शंकर असं देखील म्हटलं जातं. त्यामुळं आपण जी काही साधी भोळी सेवा कराल अगदी मनापासून करा, ती भगवान महादेवांपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते नक्कीच पूर्ण होतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.